मीरा, हां. तू फार लांब जाऊ नकोस हं कुठे. इथे खूप अंधार आहे. हो ताई. चल. ताई, हां. अगं इथे खूप अंधार आहे, काहीच दिसत नाही आहे. हो ना. मार्जरी, मला एक गोष्ट कळत नाहीये की अशा परिस्थितीत या दोघी वेदाला एकटीला सोडून घराबाहेर गेल्याच कशा. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. एकाच उपाय, वेदाच्या जीवाशी खेळ. बरोबर आहे तुझं. तसं केलं तरच त्या दोघी जिथे कुठे असतील ना तिथून पळत पळत घरी येतील आणि मला येऊन सगळं सांगतील. वेदा, वेदा. तू मला काय पकडलंस? तू मला टच का केलंस? तू खुनी आहेस. आत्या, वेदा, बस इथे. लागलं नाही ना तुला? हां, बरी आहे ना? माझी बबुडी, तुम्हाला काहीही बोललीस, कितीही वाईट बोललीस तरी मला वाईट वाटणार नाही. मला माहिती आहे त्या चेटकिणीने तुझ्यावर मोहिनी घातली आहे, पण तू काळजी करू नकोस. मी जिवंत आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. तुला मी कायम प्रोटेक्ट करत राहणार आहे, कायम. आय लव्ह यू वेदा. हा अथर्व इथे काय करतोय? सतत त्या वेदाच्या आसपास असतो. तर वेदाच्या जीवाशी कसं खेळू? मीरा, सावकाश चला. बघ पायरी, बघ पायरी, बघ. हो. मीरा, आपण मंदिराच्या तळघराशी तर आलोय. ती गोष्ट कुठे असेल? म्हणजे कुठे सापडेल आपल्याला? एखाद्या बखरीत किंवा पेटीत, पुस्तकात नक्की कुठे शोधायचंय? ताई, अडगळीच्या खोलीत आपल्याला जसं रामपुरे घराण्याचं जुनं सामान सापडलं होतं, अगदी तसंच इथे पण काहीतरी असेल ना ग. हां, शोधूया. मीरा, हां. ते बघ तिकडे काहीतरी दिसतंय.
तिकडे बघूया चल. हो चल. मीरा, संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलंय, वाच. हो. सह्याद्रे कुक्षो रामेश्वर राज्ये राणा यशवंतो नृपोभूत. म्हणजे ही तीच गोष्ट आहे अथर्वांच्या आजींनी सांगितलेली. यात त्या गोष्टीतली नावं आहेत. हो ना, मग आपल्याला जे हवंय ना ते वाच. तू शेवट वाच. हो. राधा गौर्यो यातु धानीम पलायितवत्यो तथा मीरा, काय झालं? ताई, राधा आणि गौरी त्या चेटकिणी समोर उभ्या राहिल्या आणि आणि काय? आणीच्या पुढे काहीच लिहिलेलं नाहीये. काय? असं कसं होईल मीरा? काहीतरी असेल. इतक्या जवळ पोचून सुद्धा असं. मीरा, हां. तिकडे पण काहीतरी कोरलंय. चल लवकर. हो. चल. ताई, हे काय आहे? दगड दिसतोय. ह्याचा काय अर्थ होतो? काहीच कळत नाही आहे ग. काय माहिती? म्हणजे आधी पण बाकी सगळं लिहिलं होतं, फक्त त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा एवढंच लिहिलं नव्हतं. आणि आता इथे ताई, या दगडाचा काही संबंध असेल का ग?